SNG तसं पाहिलं आपण तर साहिल काही फार वर्ष क्रिकेट खेळतोय अशातला भाग नाहीये, पण एक ज्या संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय ना, तो संघ जुना आहे. नवजीवन दिघोडी संघ हा काही कालचा आजचा संघ नाहीये. या संघाच्या मागे तब्बल 40 वर्षांपेक्षा अखंड अशी परंपरा राहिलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या वर्षाची परंपरा असणाऱ्या संघाचं प्रतिनिधित्व करता, तेव्हा तुम्ही किती छान पद्धतीने बोलता ना, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पंचांचा निर्णय येतोय, सामन्याला सुरुवात होते आणि 25 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. 6 षटकांचा सामना. सूरज खांबे संघातील महत्त्वाचा गोलंदाज, जर्सी नंबर 10. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, फलंदाज बाद. का एक असा खेळाडू जो मॅच मध्ये टच अँड गो पद्धतीने कधीही मैदानामध्ये हानिकारक ठरू शकतो, अशा फलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करणे म्हणजे तुम्ही जर आता सूरज खांबेच्या छातीवरती हात ठेवलात ना, तर त्याची हार्टबीट्स 72 पर मिनिट्स असतील ना, तर ते कदाचित 110 पर मिनिट्स इतक्या वेगाने धडकत असतील. अशा प्रकारचा तो परफॉर्मन्स आहे का, हा कॉन्फिडन्स आहे. बिकॉज मैदानामध्ये ज्या वेळेला तुम्ही अशा कामगिरीसाठी जाता, पहिल्या चेंडूवरती विकेट, बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो ना की पहिल्या चेंडूवरती काय असावं, तर पहिल्या चेंडूवरती साधारण षटकार मारला की त्याचं कौतुक होतं, चौकार मारला की त्याचं थोडं कौतुक होतं, पण विकेट्स घेतला. चामिंडा वास आठवायला लागेल आपल्याला. ज्या चामिंडा वासने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला आठवत असेल की पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या षटकातील पहिल्या 3 चेंडूंवरती 3 विकेट घेऊन बांगलादेश विरुद्ध हाहाकार माजवला होता. अशा प्रकारची कामगिरी. अर्थात हे आज जे सूरज खांबेने केलंय ना, त्यामुळे नवजीवन दिघोडी संघ ज्या परंपरेचा भाग मी म्हणत होतो ना, ही परंपरा, एक चित्रपट आपल्याला आठवत असेल, अमिताभ बच्चन म्हणतो ना की परंपरा, प्रतिष्ठा आणि बरंच काही त्याच्यामधला, या वेळेला सूरज मोहब्बतीचं रिलेशन निर्माण करतोय मैदानामध्ये. परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन, आणि त्यातला हा अनुशासनचा भाग जो तिसरा आहे ना, तोही महत्त्वाचा, जो आता मी या चेंडू नंतर बोलणार आहे. की दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात आलाय, सुशांत कांबळे. सुशांत कांबळे म्हणजे 6 षटकं 8 षटकं अशा पद्धतीचा सामना असेल ना, तर तुमच्याकडे सुशांत कांबळे हवायच. आणि या वेळेला सुशांत कांबळेच्या विरुद्ध सुद्धा नवजीवन दिघोडी संघाची बॉडी लँग्वेज बघा, पण काय बरंच काही सांगणार आहे. प्रत्येक चेंडू नंतर टाळ्यांचा कडकडाट, गोलंदाजाला देणारा कॉन्फिडन्स, आणि किंबहुना प्रत्येक चेंडूवरती ज्या पद्धतीने मुवमेंट आज सुरू आहे ना, नवजीवन दिघोडी संघ हे दाखवतोय की एकविरा थळ भले ताकदीचा संघ आहे, मजबूत संघ आहे, पण आपण आज या सामन्यामध्ये बरंच काही करू शकतो. वॉट अ बॉलिंग. या वेळेला आपण पाहतोय चौथा चेंडू, हा चौथा चेंडू आहे ज्याच्यावरती धाव येत नाहीये. या वेळेला तुम्ही कल्पना करा मित्रांनो की पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, आणि या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जरूर विकेट आली असेल, पण त्याच्या पलीकडे रन येत नाहीये. 5वा चेंडू, सूरज खांबे या वेळेला मैदानामध्ये आग ओकणारी गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, की भले किती रती महारथी समोर असतील, पण तरी सुद्धा प्रतिस्पर्धी संघाकडे असणाऱ्या कच्च्या दोव्यांवरती माझ्याकडच्या स्ट्रॉंग झोनचा मी पुरेपूर वापर करणार आहे. मिडन ओव्हर होणार का? या सामन्यातली किंवा या स्पर्धेतली ही मिडन ओव्हर होत नाहीये, पण त्याच वेळेला एकेरी धावावरती सुशांत आणि त्यांचे आणि फलंदाज बाद. सुशांत बाद होतो, एक मोठा हादरा म्हणावा लागेल, कारण हा एक थोडासा दुर्दैवी अशा पद्धतीचा निर्णय म्हणावा लागेल. पण त्याच वेळेला सुशांत बाद होऊन परततोय, ज्या वेळेला सन्मित्र स्ट्राईक एंडला जाणार होता, पण षटक संपलंय, त्याच्यामुळे सन्मित्र नॉन स्ट्राईक एंडला. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकात नंतर धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 1.
प्रमाणे तुम्हाला अर्थातच ठासून सांगायचे असतात, तर काही वेळेला प्रश्नचिन्हाप्रमाणे विचारायचे सुद्धा असतात. साहिल खांबे आलाय गोलंदाजीला आणि या वेळेला मात्र थर्ड मॅनच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. प्रकाश हालेकानाच्या बॅटमधून पहिला चौकार. क्रिकेटमधला एक डॅशिंग बॅट्समन म्हणून ओळखला जातो, कारण मैदानामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग तो करतो, कोणत्याही क्षणाला धावांचं पारडं जड असो किंवा त्याच वेळेला उघड असो, पलटून टाकण्याची ताकद आहे. पण यावेळचा हा चेंडू हवेत हवेत आणि प्रकाश हालेकाना पावलांमध्ये. टाकला की ज्या चेंडूवरचा मोह त्याला आवरता आला नाही आणि त्यावरच तो बाद होऊन परतला. यावेळेलाही आपण पाहतोय साहिल बरोबर टप्पा आणि दिशा याचं भान मैदानामध्ये ठेवलंय. फार नवीन एक्सपेरिमेंट करत नाहीये. साहिलला माहिती आहे की आपल्याकडे ज्या स्ट्रेंथ आहेत ना, नेहमी तुम्ही साधारण MBAचं शिक्षण घेतलं असाल, BMSचं शिक्षण घेतलं असाल, तर त्याच्यामध्ये सॉर्ट नावाचं एक अनालिसिस असतं, थेरी असतं. यावेळेचा चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार येतोय आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू सीमारेषा पार षटकार आहे. मास्टर, जशी गाणी छान वाजतात इथे, त्याच वेळेला आम्हीही एक विनंती करतोय की या मैदानात स्वच्छता राखायची आहे. आजूबाजूला तुमच्या कचराकुंडी ठेवलेल्या आहेत. 2 पावलं उठून जर त्या कचराकुंडीत आपण कचरा टाकलात तर आम्हाला अधिक आनंद होईल. तुषार फलंदाजी करतोय. बॅटमधून एक स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला होता. बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून त्याने षटकार खेचला. हवेचा बरोबर फायदा उचललाय, कारण या एंडने बॅटिंग करत असताना तुम्हाला बिहाइंड द विकेट अधिक स्ट्रोक खेळावे लागणार आहेत आणि त्या पद्धतीचा अप्रोच सुद्धा मैदानात आणावा लागणार आहे. दिस इज ऑल अबाउट द थिंकिंग कॅपॅसिटी ऑफ द बॅट्समन असं काही जण म्हणू शकतात, पण त्याच वेळेला मैदानात ती कॅपॅसिटी फलंदाजाने राखले. तुषारने यावेळेला चेंडू ओळखलाय. पंचांचा इशारा येतोय. बायच्या स्वरूपात 4 धावा असणार आहेत. किंवा कोणतंही स्पोर्ट्स खेळता त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी तुमचा प्रशिक्षक नक्कीच सांगत असतो की तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेस काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि थ्रेट्स काय आहेत. त्यानुसार तुम्हाला मैदानात खेळावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा यूट्यूब हे माध्यम तुमच्यासाठी सोशल मीडियाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध झालं, त्यावेळेला अनेक खेळाडू सायकोलॉजिकली तयार होण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला यूट्यूबवरती गेल्यानंतर अनेक सारे लेक्चर्स ऐकायला मिळतात, अनेक सारे खेळाची प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात आणि त्यातून तुमचा क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स बदलण्याचा प्रयत्न करत असता. व्हॉट अ डे, फॅन्टॅस्टिक डे असं म्हणावं लागेल, जो सूरज खांबेच्या नशिबात आज लिहिलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय.
जी आपल्याला आठवत असेल, ज्या वेळेला आपण शाळेत होतो ना, त्यावेळेला आपल्याला मिडास राजाची एक गोष्ट शिकवली होती. आणि त्या मिडास राजाच्या गोष्टीमध्ये असं होतं की तो ज्याला हात लावेल ती वस्तू सोन्याची व्हायची. आणि आज मला वाटतं ना, सूरज खांबेचा तसं काहीसा दिवस असावा की तो ज्या गोष्टी करतोय ती गोष्ट सोन्यासारखं यश त्याला मिळवून देतोय. ॲज अ बॉलर म्हणून त्याने अफलातून षटक टाकला, आणि आता ॲज अ बॉलर विथ कमिटमेंट फिल्डरची ज्या वेळेला तो दाखवतोय, त्याही वेळेला आपला नेम किती तंत्रशुद्ध आहे त्याचंही उत्तम उदाहरण त्याने पेश केलं. यावेळेला अपील केलं गेलंय, पण गतीबद्दल बोलावं लागेल, कारण सूरज ज्या गतीने गोलंदाजी करतोय त्याला माहिती आहे या विकेटकडून, म्हणजे खास करून ज्या वेळेला तुम्ही पवेलियन एंडकडून गोलंदाजी करताय त्यावेळेला तितकं सोपं नाही आहे. समोर फ्रंट ऑफ द विकेट खेळणारा बॅट्समन आहे, समोर सन्मित्रसारखा बॅट्समन आहे. सन्मित्र मात्रकडे स्ट्रोक प्लेअर म्हणून पाहिलं जातं, आणि असा बॅट्समन जर असेल तर अपोजिट टू विन गोलंदाजी करणं तितकं सोपं नसतं. आणि अशा वेळेला अपोजिट टू विन गोलंदाजी करताना तुम्हाला पूर्णपणे तुमची ताकद, तुमचा खांदा आणि किंबहुना या सगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये तुमच्या वेगावरचा कंट्रोल हे सगळंच राखावं लागतं. पण या सगळ्या गोष्टी अगदी म्हणतात ना की ताल, सूर, लय एकत्र ज्याला गुंफावे लागतात त्या पद्धतीने गाण्यामध्ये येणं अपेक्षित असतं. तशाच पद्धतीचा परफॉर्मन्स या वेळेला सूरजच्या रूपाने पाहायला मिळतोय, जो नवजीवन दिघोडी संघासाठी नक्कीच फलदायी ठरलाय. कारण 16 धावा धावफलकावरती लागल्यात, 3 गडी बाद 16 ही धावसंख्या धावफलकावरती. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडला गेलाय यूट्यूबच्या द्वारे. त्या समस्त प्रेक्षक वर्गाला मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. टेनिस क्रिकेट .inच्या सर्व टीमला सुद्धा मी मनपूर्वक त्यांचंही आभार व्यक्त करतो, कारण झोपेचं पूर्णपणे खोबरं करून ती सगळी मंडळी आज या ठिकाणी सगळी उपस्थित आहेत. पण त्यांच्या कमिटमेंटला सुद्धा मी मनपूर्वक दाद देईन, कारण आपल्या व्यवसायाचा तो ज्या वेळेला भाग होतो त्यावेळेला त्या गोष्टीमधला प्रोफेशनलिझम टिकवणं ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट, आणि ती ॲज अ कमिटमेंट म्हणून त्यांनी छान सांभाळले. यावेळेला हा कट केलाय, चेंडू जातोय तो सरळ थर्डमॅन सीमारेषावरती. आपल्याला माहितीच आहे ही बाउंड्री लाईन जरी कितीही लांब असली तरी आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा पार चौकार. तर 20 धावा धावफलकावरती लागल्यात, एक चौकार जरूर आला आणि तो थर्ड संघासाठी. वॉट शॉट, या वेळेला चांगला फटका स्वतःसाठी रूम बनवून खेळून काढलाय तो आदिल कुरेशीने. आदिल हा एक चांगला बॅट्समन आहे, आपल्याला माहिती आहे मैदानामध्ये स्फोटक फलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. आज या वेळेला सूरजच्या विरुद्ध खेळताना मैदानामध्ये अजूनही षटक क्रमांक 3 संपले, त्यामुळे आदिलला माहिती आहे की 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकदा धावसंख्येवरती नजर टाकूया. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, कारण तब्बल 6 षटकांचे सामने जे अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी लुप्त झालेत की काय असं वाटत होतं ते आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं क्रेडिट दर्शन वाकडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जातं, कारण ही स्पर्धा सुरू करण्याच्या 1 महिना अगोदरपासून त्यांचं नियोजन अशाच पद्धतीचं होतं की सामने आपल्याला 6 ओव्हरचे खेळायचे आहेत, ॲटलिस्ट 5 ओव्हरचे सामने झालेच झाले पाहिजे, यासाठी त्यांचा अट्टास होता. आणि म्हणूनच तुम्हाला मी प्रेक्षक वर्ग जो जोडला गेलाय आज आमच्याशी, मग या मैदानात थेट सामने पाहणारे असतील किंवा त्याच वेळेला यूट्यूबद्वारे पाहणारे असतील, त्यांना सांगू इच्छितो की आपण असा एक प्रयोग करतोय की जो संघ लवकर उपस्थित होईल त्याला आपण एंट्री फी मध्ये सुद्धा सवलत दिलेली आहे, कारण ही शिस्तबद्धता येणं फार आवश्यक आहे. पण काही वेळेला असतं की एका दुसरा प्लेअर येत नाही आणि मग त्याच्यामुळे सामने थांबवले जातात. तर आता तीही पद्धत नसणार आहे, तुमची 15 किंवा 16 खेळाडूंची यादी घेतली जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही खेळाडू शॉट ठेवता येणार नाही, ही सुद्धा सक्त ताकीद दिलेली आहे. आणि ते खेळाडू तुम्हाला खेळवावे लागतील, अर्थात त्यामध्ये कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतात, पण त्याच वेळेला त्या 15 ते 16 खेळाडूंमधूनच तुम्हाला ते 11 खेळाडू मैदानावरती आणायचे आहेत. तर ही शिस्तबद्धता आणणं फार महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट आज चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळाली, पहिल्या 4 संघांमध्ये सकाळचे 2-3 सामने पार पडतात आणि नंतर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा 3 सामने पार पडणार आहेत, ज्यातील आजचा हा दुसरा सामना म्हणजे दुसऱ्या सत्रातला दुसरा सामना सुरू होतोय. खांबे ब्रदर्सच मैदानामध्ये गोलंदाजी करण्याचा धारिष्ट मैदानामध्ये त्यांनी दाखवलंय, कारण त्यांना माहिती आहे की विकेट्स मिळतात. आणि ज्या वेळेला मिथुन अँड कंपनीला माहिती आहे, म्हणजे या संघातील सर्वाधिक सिनियर खेळाडू मिथुन आहे किंवा मिथुन किंवा पुनीत हे 2 सिनियर खेळाडू आहेत,
या दोन्ही खेळाडूंना मी पाहिलंय, अर्थात त्यांचा खेळही पाहिलाय किंवा त्याच वेळेला टीममध्ये बॅलन्स करणंही पाहिलंय, टीमचं कॅप्टनशिप भूषवताना सुद्धा पाहिलंय. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की जेव्हा ज्या खेळाडूचा दिवस असेल त्याच्यावरती जास्तीत जास्त वेटेज देणं ही कदाचित त्या वेळेला त्या दिवसाची डिमांड सुद्धा असू शकते. साहिल खांबे पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहतोय सी एंड कडून गोलंदाजी करताना थोडासा हळुवार गतीचा चेंडू केला. चेंज ऑफ पेस आतापर्यंत तसं पाहिलं ना तर या संपूर्ण पहिले 18 चेंडू आणि आता हे 2 चेंडू म्हणजे साधारण 20वा चेंडू हा असेल जेव्हा कुठेतरी गतीमध्ये बदल केलेला पाहायला मिळाला. अद्यापर्यंत असे बदल केले गेले नव्हते, पण हे कदाचित ज्याला म्हटलं जातं की एक्सपेरिमेंट इज द नीड ऑफ टाइम आणि त्याच्यामुळे वेळेची गरज समजून हे एक्सपेरिमेंट केले गेलेत आणि ते यशस्वी सुद्धा करण्याची ताकद जी दाखवली गेली साहिल खांबे अँड कंपनीकडून तीही तेवढीच कौतुकास्पद आहे. पण अपेक्षा आदिल कुरेशी, अपेक्षा सन्मित्र म्हात्रे यांच्याकडून चांगल्या स्ट्रोकची. त्यांना माहिती आहे अजूनही 16 चेंडू येणं बाकी आहेत आणि साधारण एक क्रिकेटिंग स्कोर म्हणायचं झालं तर त्या पद्धतीने काही चांगले स्ट्रोक खेळावे लागतील आणि त्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाज सन्मित्र मात्रे जर म्हणायचं झालं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून या मैदानावरती अनेक वेळेला स्फोटक खेळ त्याने साकारलेले आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समनला जो काही ॲडव्हान्टेज या मैदानावरती वाऱ्याच्या विरुद्ध म्हणा किंवा वाऱ्याच्या सोबत म्हणा जेव्हा जेव्हा आला ना तेव्हा सन्मित्राने तो उचललाय आणि पाहायचं की आज अशा पद्धतीने खेळ त्याच्याकडून पाहायला मिळतोय का. मिस्टर डिपेंडंट म्हणून तो त्याच्या संघात ओळखला जातो. तशा पद्धतीची कामगिरी होणार का जेव्हा धावफलकावरती मित्रांनो 24 धावा लागल्यात आणि 4थं षटक सुरू आहे. याही वेळेला पाहतोय पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. दिस इज ऑल अबाउट कमिटमेंट. हीच पाहतो की सी स्टँड्स फॉर क्रिकेट बट सी स्टँड्स फॉर कमिटमेंट अँड सी स्टँड्स फॉर कॉन्फिडन्स. जो कमिटमेंटद्वारे येत असतो आणि ते क्रिकेटमध्ये येणं फार आवश्यक असतं. मिथुनला पाहतोय आपण शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करताना 4 धावा तो आपल्या संघासाठी वाचवतोय. यावेळचा खराब चेंडू, पंचांकडून नो बॉलचा इशारा आलाय, त्याच्यामुळं फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. आदिल कुरेशीच्या वाटेला ही फ्री हिट जाईल कारण या एकेरी धावानं पण षटकार होऊ शकला नाही. याचं थोडंसं दुर्दैव. सन्मित्र नक्कीच स्वतःला म्हणत असेल की आणखीन थोडा पॉवरफुल स्ट्रोक झाला असता तर कदाचित 4 ते 5 धावा वाढल्या असत्या किंवा 5 धावा वाढल्या असत्या. धावफलकावरती एक नजर टाकूया. 26 धावा लागल्यात. फ्री हिट या इनिंगमधली ही पहिली फ्री हिट आहे. राजेश मोहिते यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, आभार व्यक्त करावा लागेल. त्यांनी एक पारितोषिक आज सकाळच्या सत्रामध्ये लावलं होतं की जो फ्री हिटवरती षटकार लगावेल त्याच्यासाठी स्मार्ट वॉचचं पारितोषिक राजेश मोहिते यांनी लावलं होतं. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं रिलायन्स नौगाव संघाचे भूषण राऊत यांनी फ्री हिटवरती पहिला षटकार लगावला आणि स्मार्ट वॉचचे मानकरी सुद्धा ते ठरलेले आहेत. आपण पारितोषिक वितरण समारंभ ज्या वेळेला 18 तारखेला रविवारी असेल त्यावेळेला भूषण राऊत यांना ते पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. वळूया मैदानात मित्रांनो. साहिल खांबे गोलंदाजी करतोय आणि ड्रोन कॅमेरा ज्या वेळेला आपण पाहतोय थेट बॅट्समनच्या डोक्यावरती तिथे आहे आणि ती सगळी क्षणचित्रे आपल्या कॅमेरामध्ये कैद होताना tenniscricket.in च्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्स एंडला. सन्मित्र कदाचित म्हणतोय येस इट इज जगे सर, आय एम ऑन द फायर. धन्यवाद डीजे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय दोन्हीही संघ नायकांना की आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या कारण या सामन्यानंतर पुन्हा आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. मंडळातर्फे मला वारंवार इथे सूचना देण्यात येत आहे. प्लीज आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा झाल्यात. साधारण 15 ते 16 मिनिटांचा वेळ झालाय आणि आपल्याला माहिती आहे 25 मिनिटांच्या वेळेमध्ये जसं एस इंजिनने सांगितलं वेळ दौडायचा नाहीये. आपण फोकस करा आपल्या गेमवरती पण त्याच वेळेला वेळ सुद्धा वाचवायचा आहे. नवीन गोलंदाज आदित्य पडते. आदित्य आला आणि आदिल कुरेशी व्हॉट अ शॉट. इट्स अ कडक
मध्ये दोन सुंदर फटके आपण पाहिले जे वारंवार म्हणजे म्हणतात ना की पाठीमागे एक 10 सेकंद रिवाइंड करायचं आणि बघत राहायचे अशा प्रकारचे फटके होते. मग सन्मित्र मात्रेने जो बिहाइंड द विकेट फटका खेळला तोही आपण पाहू शकता, किंवा आता आदिल कुरेशीने ज्या पद्धतीने डोफ्यावरती बसून जो षटकार भिरकावून दिला, खऱ्या अर्थानं या दोन्ही फलंदाजांच्या मनगटातली ताकद मित्रांनो आपण पाहतोय. पडतेला या वेळेला ठोकलाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक बेधडक या धावफलकावरती वेगाने वाढते. 45 धावा लागल्यात. मागच्या 3 चेंडूमध्ये 18 धावा आलेल्या आहेत, ज्या एकविरा थळ संघाला फार महत्त्वाच्या राहणार आहेत. यावेळेला चोरटी धाव घेतली जाते. ही चीकी सिंगल क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर चीकी सिंगल पूर्ण आणि धावांशी धावसंख्या पोहोचली 46 पर्यंत. गोकुळ ढाबा पुरस्कृत एकविरा थळ संघ 46 वरती पोहोचलाय मित्रांनो. 3 गडी बाद 46 धावा. आणि या दोन्ही फलंदाजांनी गिअर बघा किती ऑटोमॅटिकली चेंज केलेला आहे. ही खऱ्या अर्थानं क्रिकेटमधली प्रगल्भता आज या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण म्हणतो की क्रिकेटर मॅच्युअर्ड होणं फार आवश्यक असतं, पहिल्या 2 वर्ष 3 वर्ष आपण त्याला नवोदित म्हणून संबोधित असतो, पण अलीकडचे क्रिकेटर फार लवकर मॅच्युअर्ड होतात आणि तेच याही वेळेला मैदानात आपण पाहतोय. हा चेंडू हवेत जरूर आहे. सूरज आज सब कुछ सूरज था, परंतु या वेळेला हा प्रयत्न 100% जरी असला तरी त्याच्यामध्ये यश येणं जवळजवळ अशक्य प्राय अशा प्रकारचीच गोष्ट होती. एकेरी धावानं सन्मित्रने स्ट्राईक रोटेट केलाय. धावसंख्या धावफलकावरती लागले ती आता 47 पर्यंत. सामन्यामध्ये 6 षटकांमध्ये जेव्हा वेळेला आपण पाहतोय 5वं षटक सुरू आहे, आदित्य गोलंदाजी करतोय. आदित्यचे अद्यापर्यंत 4 चेंडू झालेत, म्हणजे 2 चेंडू येणं बाकी आहेत. शॉर्ट फाईन लॅग, शॉर्ट थर्ड मॅन अशा प्रकारचं क्षेत्रव्यूह जेव्हा बिहाइंड द विकेट तैनात आहे त्यावेळेला आदित्य शॉर्ट पिच चेंडू टाकण्याच्या नादामध्ये फुल टॉस देऊन बसतोय आणि हाही चेंडू सीमारेषा पार. 1 मोर 6 बाय आदिल कुरेशी. मी म्हणतो ना की क्लास इज अ परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी. आदिल कुरेशी 100% प्रूव्ह दॅट. कारण आदिल कुरेशीकडे असणारा हे दर्या दिली फलंदाजी मित्रांनो आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये नजाकत आहे, ज्याच्यामध्ये स्फुटकता सुद्धा आहे आणि ज्याच्यामध्ये ताकदीची पूर्णपणे 100% देण्याची किमया साध्य करण्याचा एक कॉन्फिडन्स सुद्धा आहे. आणि म्हणूनच आदिल कुरेशी आजच्या मॅचमध्ये हिरो ठरण्याची चिन्ह निर्माण करतोय. यावेळेला मात्र आदित्य पडतेचा हा चेंडू आ फॉर आदित्य, आ फॉर आदिल यांच्यामधला हा यावेळचं षटक क्रमांक 5वं संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 षटक येणं बाकी आहे. जे संघाचा कर्णधार साहिल कांबे म्हणाला होता की साधारण 60 to 65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या 4 षटकाच्या 1 चेंडू अगोदर हे सगळं काही बरोबर चाललं होतं, पण त्यानंतर मात्र टॉप गिअरमध्ये दोन्ही फलंदाज आलेत. शेवटच्या षटकात पाहायचं की किती धावा. आय होप सो 3 चांगल्या स्ट्रोककडे म्हणजे साधारण षटकाराकडे 53 ऑन अ बोर्ड. 1 षटक येणं बाकी आणि अशा वेळेला प्रयत्न नक्की असेल. आपण पाहतो खास करून की 3 मोठ्या स्ट्रोककडे जाण्याचा प्रयत्न जरूर असेल, परंतु मिथुन स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतोय. मिथुन या खेळपट्टींवरती मातीच्या खेळपट्टीवरती खास करून प्रभावी गोलंदाजी करताना अद्यापर्यंत पाहिलाय. पण जेव्हा दोन्ही फलंदाज ज्याला म्हटलं जातं की टचमध्ये आहेत, चांगली बॅटिंग करतायत, चेंडू आता क्रिकेटचा चेंडू त्यांना फुटबॉल सारखा दिसायला लागलाय, त्यावेळेला त्या खेळाडूंसमोर नक्की कोणत्या प्रकारचं आव्हान निर्माण करणार. पहिला चेंडू सन्मित्रा फिरलाय, जरूर येतोय तो फाईन लेग क्षेत्रामध्ये, लॉंग लेग क्षेत्रामध्ये.
धावा धावफलकावरती आदिल कुरेशी स्ट्राईक एंडला आहे. 2 चेंडू पहिले झालेत. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि आदिल कुरेशीच्या बॅट मधून आणखीन हा एक सुपर सेव्ही उपरवाला षटकार. साध्य करून थळ संघासाठी एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन देऊन तो बाद होतोय पावलांमध्ये. एक महत्वाची अनाउन्समेंट. दर्शन वाकडे या स्पर्धेचे आयोजक आपल्याला माहिती आहेत. अनेक वेळेला अनेक पारितोषिक ते लावतात. एक पारितोषिक त्यांनी आजही डिक्लेअर केलंय. थळ संघ या ठिकाणी आपल्याला दिसतोय म्हणजे अर्थात 8 संघ आज खेळताना पाहायला मिळाले, पण त्यातील जो संघ पूर्ण गणवेश मध्ये म्हणजेच वेल युनिफॉर्म ज्याला म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, असा वेल युनिफॉर्म जर पाहायला मिळाला तर त्याच्यासाठी अर्थातच एंट्री फी मध्ये 1000 रुपयांची सवलत असेल. अद्यापर्यंत कोणताही संघ आम्हाला तसा दिसून आलेला नाहीये. कदाचित थळ संघ दिसू शकतो, तर त्यांना ही अर्थात कमिटी त्यानंतर ठरवेल की पारितोषिक द्यायच्या संदर्भातला. पण एक वेल युनिफॉर्म अशा पद्धतीचा संघ असणं आवश्यक होतं आणि त्यासाठी एंट्री फी मध्ये यापुढे सुद्धा आम्ही 1000 रुपयाची सवलत देणार आहोत. त्याच्यामुळं शिस्तबद्धता आणि त्याच वेळेला ती डिसिप्लिन आपल्या गणवेशामध्ये सुद्धा असावी, असा एक अभिनव प्रयोग दर्शन वाकडे यांच्याकडून करण्यात येतोय. वळतोय शेवटच्या चेंडूच्या रन्सकडे, ज्या ठिकाणी एकूण 2 धावा आल्या आणि धावफलकावरती 66 धावा धावफलकावरती लागल्यात आणि सामना जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. 66 ऑन अ बोर्ड. साहिल कांबे जे म्हणाला होता की साधारण 65 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. साधारण त्याने जे स्पष्टीकरण दिलं होतं, मी मगाशी सुद्धा म्हणालो होतो की नवजीवन दिगोडी संघ एक परंपरेतून आलेला संघ आहे आणि ज्या पद्धतीने त्याने एकविरा थळ संघाचा रिस्पेक्ट केला की 8व्या नंबरपर्यंत बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्याकडे, पण आम्ही ते करू आणि ते त्यांनी करून दाखवलंय. ही खऱ्या अर्थाने एक मी म्हणेन अलिबाग क्रिकेटमधलं स्वतःच्या खेळावरती तर कॉन्फिडन्स आहे, पण प्रतिस्पर्ध्याला सुद्धा कमी न लेखता त्यातलाही एक रिस्पेक्ट देणं आणि किंबहुना त्याच्या कामगिरीवरती विश्वासार्हता दाखवणं हे साहिलने आज दाखवलंय. 66 धावा जरी उभारल्या असल्या थळ संघाने, गोकुळ डाबा पुरस्कृत एकविरा थळ संघ, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला 67 धावांचं आव्हान असणार आहे. नवजीवन दिगोडी संघ या 67 धावा पूर्ण करणार का? कारण आपल्याला माहिती आहे थळ संघाची जी बॉलिंग लाईनअप आहे ती आजवर त्यांच्या सगळ्यात स्ट्रॉंग झोन राहिलेला आहे. मग श्रेयश असेल, सुमेध असेल, आशांक असेल, यश असेल किंवा त्याच्या जोडीला सन्मित्र सुद्धा असेल. त्याच्यामुळे 4 चांगले गोलंदाज असल्याशिवाय थळ संघ सहसा मैदानामध्ये आपला प्रवेशच निश्चित करत नाही. हे नेहमी आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आज मैदानात अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळणार का की जिथे 6 षटकांमध्ये 67 धावांची गरज आहे. ते आव्हान सोपं की अवघड हे कोण ठरवणार? अर्थातच वेळच ठरवत असते. पण तत्पूर्वी विनंती असेल नवजीवन दिगोडी संघाला सलामीची जोडी त्वरित मित्रांनो मैदानात जाऊ द्या. दिगोडी संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या आणि गोकुळ ढाबा पुरस्कृत एकविरा थळ आणि नवजीवन दिगोडी संघाला मी पुन्हा एकदा या उत्तरार्धाच्या सत्रासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा नेक्स्ट सामना ज्यांच्याशी होणार आहे त्या अमितदादा पुरस्कृत बारांचा देव नौखार संघाला सुद्धा रेडी राहण्याची विनंती मी करतो. कारण आपल्याला माहिती आहे सकाळच्या सत्रामध्ये चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज 11 नवगाव संघ हा पहिले 2 सामने जिंकलेला आहे आणि तिसरा सामना आजच ते खेळणार आहेत. पण तत्पूर्वी वाट पाहतोय आपण की 6 षटकांमध्ये 67चं आव्हान पार होणार की अर्थातच थळ संघ याही सामन्यामध्ये मुसंडी मारणार हे केवळ वेळ ठरवणार. पण ते सांगण्यासाठी घेऊन चालतो माझे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे.
धन्यवाद संदीप. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सन्माननीय दर्शन वाकडे यांच्या वतीनं अमृतदादा चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण मित्रांनो पाहतोय क्रिकेट आज खूप बदललेलं आहे. क्रिकेटनी कात टाकलेली आहे आणि त्याचं उत्तम एक वस्तुपाठ किंवा उदाहरण आपण पाहतोय सासवणे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण प्रेक्षकांना बसण्यासाठी चहूबाजूला आपण पाहतोय या मैदानामध्ये पेंडॉल उभारलेले आहेत. अगदी नीटनेटकी स्पर्धा आणि त्याचप्रमाणे एक आयोजन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी पेश केलेलं आहे. अप्रतिम विकेट, त्याचप्रमाणे शानदार मैदान. या मैदानासाठी आणि या स्पर्धेसाठी जवळजवळ सलग एक महिना त्यांनी इथे घाम गाळलेला आहे. तर त्यांचे आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे ओवर पिच गेंद. सुमित ने आओ देखा ना ताओ और मिड विकेट के ऊपर से उछाल कर खेला. दर्शक दीर्घा में गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. की शुरुआत इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है. अलीबाग तहसील के टॉप मोस्ट गेंदबाज में इस खिलाड़ी का नाम आता है. हालांकि गेंदबाज सुमेध पत्रे का और उनके ऊपर आक्रमण की धार को यहाँ पे उन्होंने तेज किया है. पहली गेंद पर आसमान दिखाया है और अभी और 5 गेंदें करनी बाकी है. जी हाँ, फिर से एक बार बैक टू बैक सुमित के बल्ले से आता हुआ ये शानदार ऑस्टनिशिंग मैं फिर से एक बार कहने के लिए मजबूर हो चुका हूं क्योंकि लगातार 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक हमने देखे हैं. हालांकि ये 6 ओवर का मुकाबला है, मगर दोस्तों इस तरह से आगाज अगर होगा तो अंजाम क्या हो सकता है. नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. शुरुआत किस तरह से होनी चाहिए और उसी के साथ मनोवैज्ञानिक दबाव किस तरह से ट्रांसफर किया जाता है उसका उत्तम उदाहरण. और यहाँ पे गेंदबाज को मजबूर किया स्लोवर वन करने के लिए, क्योंकि पहली दोनों गेंदें ओवर पिच बनाकर बैकफुट पर पंच किया था और उछाल कर खेला था. एक मिड विकेट के ऊपर से छक्का और एक लॉन्ग ऑन के ऊपर से छक्का आया. 3 गेंदों में 12 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं. 6 ओवर का ये मुकाबला है 67 रन जीतने के लिए. मगर सुमित का जो अप्रोच है, वो नज़रिया है, जो सोच है, वो देख के तारीफ करनी तो बनती है. मगर इस मर्तबा सुमित की बहुत ही बढ़िया वापसी, परफेक्ट यॉर्कर देखने को मिला. मगर बल्लेबाज चौकर ने थे अपने कलाई को इस्तेमाल किया, उस गेंद को फ्लिक किया था शॉट मिड विकेट की दिशा में और 1 रन आसानी के साथ यहाँ पे लेकर अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 13 रन स्कोर कार्ड पर. पहला ओवर प्रगति पर 67 के मुकाबले में. हालांकि ये सम्मानपूर्वक स्कोर हमें नजर आता हुआ दिखाई दे रहा है. अगली गेंद सुमेध पत्रे, थल एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं. इस खिलाड़ी ने बड़े बड़े टूर्नामेंट में शिरकत की है और अपने गांव का नाम बहुत ही रोशन किया है. प्रहार चषक गोरेगांव में होता है मुंबई में. 5 लाख का प्रथम फर्स्ट प्राइज रहता है उस टूर्नामेंट का. उस टूर्नामेंट में इस खिलाड़ी ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी. उसी के साथ साथ रतन बोआ ट्रॉफी में भी उन्होंने शिरकत की थी, अच्छी गेंदबाजी की थी वहाँ पे. और उसी गेंदबाज के ऊपर आक्रमण करना, यानी आपकी ये सोच यहाँ पे दिखाती है. जी हाँ, बैकफुट पर जाकर फिर से एक बार पंच किया है, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात और आसानी के साथ वहाँ पे पकड़े गए. तुषार घरत कहाँ कैच छोड़ने वाले. और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ दिगोडी टीम को.
बल्लेबाज को चलता किया है। साहिल खंबे ने हालांकि अपना खाता भी नहीं खोला, 2 गेंदों का सामना किया और लॉन्ग ऑफ के ऊपर से बड़ा शॉट लगाने की कोशिश थी, चाहत थी, मगर पूरी तरीके से फंस गए। गेंद और बल्ले की सही मायनों में मुलाकात नहीं थी। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और गेंद हवा में रही। और सुमेध पत्रे की तारीफ तो बनती है, पहली 2 गेंदों में 12 रन उन्होंने खर्च किए थे, मगर उसके बाद देखिए इस तरह से उन्होंने वापसी की है। इसी को कहते हैं टैलेंटेड खिलाड़ी और इसी को कहते हैं एक्सपीरियंस, क्योंकि 4 गेंदों में, अंतिम 4 गेंदों में मात्र उन्होंने 1 ही रन खर्च किया है। कुल मिला के पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 13 रन 1 विकेट के नुकसान पर। अब यहाँ पे साहिल खांबे आउट होने के बाद नवजीवन दिगोड़ी की जानिब से नए बल्लेबाज आए हैं अमित गावन, 05 नंबर की जर्सी पहने हुए। मगर सुमीद और सुमेद, इन दोनों भी खिलाड़ियों में जो द्वंद्व हमें देखने को मिला वो काबिल तारीफ था। हालांकि किसी ने भी ऐसा नहीं सोचा होगा कि सुमीत ये सोचते होंगे कि पहली गेंद से आक्रमण यहाँ पे करना है और उनके स्ट्राइक गेंदबाज को ही टारगेट करना है। बहुत ही अच्छी सोच मैं कहूँगा। इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि आपकी सोच कैसी है, आपका नजरिया कैसा है। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद, श्रेयस पत्रे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सुमित पाटिल अब तक 5 गेंदों का जिन्होंने सामना किया है, 13 रन बनाकर स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं। भारी भक्कम शरीर यष्टि के, मगर उतनी ही जबरदस्त फिटनेस भी उनकी नजर आती है, क्योंकि रन लेने में बिल्कुल आलस नहीं करते, बिल्कुल किसी भी तरह की कमी नहीं नजर आती इस खिलाड़ी में। बहुत ही अच्छे अप्रोच के साथ, पॉजिटिव अप्रोच। ये लीजिए, सुमीत कहां पे रुकने वाले हैं। सुमीत ने फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए और क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और उस गेंद को बीचों बीच टकराने दिया अपने बल्ले से और अपनी ताकत का भरपूर इस्तेमाल करते हुए 6 रन फिर से एक बार बटोरे। तीसरा छक्का सुमीत के बल्ले से आता हुआ। श्रेयस पत्रे के ऊपर भी हल्ला किया है। जी हां, फिर से एक बार घुमाने की कोशिश की, गेंद हवा में जरूर है, मगर तकदीर का साथ यहां पे सुमीत के पक्ष में। देखिए, इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि किस्मत भी अक्सर बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज लड़ रहे हैं। हालांकि इस मर्तबा गेंद टप्पा खाने के बाद घूम गई थी और गेंद को जिस अंदाज के साथ कट किया था उसी वजह से सुमीत पूरी तरीके से फंस गए थे। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और 3 खिलाड़ियों के बीच में नोमैंस लैंड में गेंद ने टप्पा खाया था, मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने उसका भरपूर लाभ उठाया और 2 रन यहां पे मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 21 पर। जी हाँ, इसमें तो जड़ में डाल दिया था, मगर देखिए चौकर ने थे सुमीत और सेंसिबल बैटिंग में कहूंगा। 3 छक्के लगाने के बाद एक जीवन दान भी मिलने के बाद यहाँ पे अच्छी गेंद का सम्मान किया है। सुनील गावस्कर जी अक्सर कहा करते थे कि अच्छी गेंदों का सम्मान करे और खराब गेंदों का समाचार ले। सुमीत ने वही किया है। कमाल की शुरुआत, जबरदस्त शुरुआत, और इसी वजह से यह मैच बहुत ही रोमांचित करने वाला होगा, रोमहर्षक होगा। कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई संदेह नहीं। जी हां, बॉलर के सर के ऊपर से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से निकाल दिया। इनके लिए, इस शॉट के लिए बिल्कुल फील्डिंग नहीं लगा सकते। शानदार चौका। स्कोर कार्ड पर लग चुके हैं और हमारे डीजे मास्टर ने धर्मवीर फिल्म का यहाँ पे हमारे डीजे मास्टर ने गाना सुनाया। 26 रन ऑन स्कोर कार्ड। इस ओवर में 1 चौका 1 छक्का हमें देखने को मिला है। अमित गावन ने चौके के साथ अपना खाता खोला। ओहो हो, ये तो कमाल कर दिया। लाजवाब स्ट्रोक किसे कहते हैं, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक। गेंद डीप पॉइंट पे जो फील्डर तैनात थे उनके सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे। 6 रन के लिए फिर से एक बार।
के सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाती हुई जा पहुंची है। 32 रन, 16 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। मगर जो अंतिम स्ट्रोक था, अमित गावन की तारीफ तो बनती है। अमित ने उस गेंदबाज को परख लिया था, पहचान लिया था किस तरह से ये गेंद घूम रही है और किस तरफ घूम रही है, इसका अंदाजा लेते हुए मात्र उस गेंद को टाइम किया था और गेंद को बीचों बीच टकराने के बाद गेंद देखिए हवा 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 में लहराती हुई, हवा के साथ साथ और घटा के संग संग पॉइंट के सर के ऊपर से निकल गई थी 6 रनों के लिए। शानदार छक्का, ये तो मनमोहक था, मन मोह लिया है आपने अमित। क्या लाजवाब ये स्ट्रोक था और मात्र 2 ही गेंदों का सामना किया है अमित ने और एक चौका और एक छक्के की सहायता से अपने यहाँ पे जौहर उन्होंने दिखाए है। शानदार दबाव, मनोवैज्ञानिक दबाव जिसे कहते हैं, अब यहाँ पे गेंदबाजी करने वाले टीम और गेंदबाज महसूस करते होंगे। सुमेध पत्रे फिर से एक बार अपना निजी दूसरा ओवर लेके आए हैं। ओहो, यॉर्कर से कड़वी दवाई पिलाने की कोशिश, जहरीली गेंदबाजी इसी को कहते हैं। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि आपके पास अगर मैदान में जीतना है, बल्लेबाजों को रोकना है, तो क्रिकेट में एक ही जवाब है, परफेक्ट यॉर्कर और सचिन रमेश तेंदुलकर। आपके पास सचिन होगा, आपके पास परफेक्ट यॉर्कर होगा और वो करने की क्षमता होगी, तो ही बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित कर सकते हो। अगली गेंद, जी हाँ, ऑन द राइज, वाह लाजवाब स्ट्रोक था, बैकफुट पर तैयार थे और जैसे ही गेंद, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन जरूर थी मगर बैकफुट पर जाकर उन्होंने ऑन द राइज क्या कमाल का स्ट्रोक खेला था बैक टू द बॉलर। हालांकि कैच लपकने की कोशिश की, उनके हाथों से यह गेंद छिटक गई थी। अगर ये कैच होता तो जरूर उसके ब्लैंडर ही कहा जाता, क्योंकि ऐसी गेंद कैच लिए नहीं जाते, ऐसी गेंदे या ऐसे कैच चिपक जाते हैं। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 33 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार तीसरा ओवर प्रगति पर, 6 ओवर का यह मुकाबला, जीतने के लिए 67 रनों की जरूरत। ओहो, जीवन दान हो सकता है, शायद कुछ न कुछ आवाज आया, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, विकेट कीपर प्रकाश हालेकाना के हाथों से गेंद चिटक गई। और यहाँ पे देखिए, अक्सर हमारे संदीप जी कहते हैं मराठी में कि घर फिरलं की घराचे वासे फिरतात, उस तरह से यहाँ पे एक तो मैं इस तरह से कहूंगा कि गरीबी में आटा गीला, क्योंकि एक तो गरीबी ऊपर से जो आटा था वो भी गीला हो चुका है। अब करेंगे तो क्या करेंगे, किस तरह से चपाती बनाएंगे। अगली गेंद, 33 रन, जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था। ये खासियत है इस गेंदबाज की और ये ताकत भी इस गेंदबाज की, इसी ताकत की वजह से ये गेंदबाज आज बहुत ही प्रचलित है। इस ओवर में क्या शानदार कमबैक किया है, लाजवाब वापसी की है। पहले 4 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है और 2 मरतबा बल्लेबाजों को आउट करने का मौका भी पैदा किया था। अब यहाँ पे बल्लेबाज भी थोड़े से शांत दिखाई दे रहे हैं, सूझबूझ से साथ बल्लेबाजी कर रहे हैं। जी हाँ, स्लोवर वन गेंद थी, अपने उंगलियों को गेंद के ऊपर भली बाती फेरा था। बल्लेबाज थोड़े से चौंक गए थे मगर अंतिम क्षणों में उन्होंने अपना बल्ला चप्पू की तरह चलाया और उस गेंद को ढीले हाथों के साथ खेला था मिड विकेट की दिशा में 1 रन के लिए। और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी तकरीबन आधा यहाँ पे सफर तय हो चुका है, आधा सफर अभी भी बाकी है। इसके बाद और 3 ओवर आएंगे मगर सर्वश्रेष्ठ ये गेंदबाज है, उनके ऊपर ही हल्ला करने के बाद अब मनोवैज्ञानिक दबाव पूरी तरीके से थर्ड टीम के ऊपर नजर आता हुआ। अगली गेंद फिर से एक बार सुमेध की, जी हाँ, पटकी हुई गेंद थी मगर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठने के बावजूद वो उस गेंद को उन्होंने कट किया था और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हुई और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर फिर से एक बार मैं लेता हुआ एक छोटा सा अल्प विराम और आप सभी को ले चलता हूं हमारे डीजे मास्टर के पास एक मनमोहक सुमधुर ऐसा संगीत सुनने के लिए।
इस ओवर में मात्र 2 रन खर्च किए हैं सुमेध पत्रे ने। बहुत ही जबरदस्त वापसी। ये मैच उनके हाथों से दूर निकलता जा रहा था और महत्वपूर्ण ओवर में उन्होंने वापसी दिलाई है। अब यहाँ पे आशंक के ऊपर सभी की निगाहें होंगी। इस ओवर में अगर अच्छे खासे रन आते हैं तो नवजीवन दिगोड़ी टीम बहुत आगे निकल जाएगी, मगर इस ओवर में अगर रनों को सुखा देते हैं, किफ़ायती और कंजूस गेंदबाजी करते हैं, तो बल्लेबाजों के ऊपर फिर से एक बार मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर हो सकता है। ये ओवर काफ़ी कुछ तय कर सकता है इस मैच के रिजल्ट के बारे में। आशंक हालांकि एक्सपीरियंस खिलाड़ी है, खत्री नाम से पहचाने जाते हैं और लकी चाम भी अक्सर मैं उन्हें कहता हूं, क्योंकि जब जब टीम को जरूरत होती है तब तब वो, जी हाँ, मगर बल्लेबाज बहुत ही चौकन है। बल्लेबाज ने देखभाल कर उस गेंद को खेला, शॉर्ट कवर के ऊपर से डीप कवर खाली था, गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। फिर से एक बार बहुत ही खूबसूरत चौका। चौके के सहायता से रनों की संख्या 38 रन। तेजी के साथ यहाँ पे रन बन रहे हैं, यही है कि चिंता का विषय। हालांकि तीसरे ओवर में बहुत ही शानदार वापसी दिलाने के बाद जैसे ही यहाँ पे गेंदबाजी में परिवर्तन हमें देखने को मिला, आशंक के ऊपर हल्ला बोल किया है, पहली गेंद पर 4 रन वसूल किए। ओहो, इस मरतबा थोड़ा सा आगे निकलकर उस गेंद को हाफ वॉली पर लेकर ओवर पिच बनाकर खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बहुत ही बढ़िया वापसी, शानदार कमबैक यहाँ पे गेंदबाज आशंक का। अमित गावन 2 चौके और 1 छक्के के सहायता से 15 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि सुमित पाटिल ने 3 छक्के। जी हाँ, फिर से एक बार एक बढ़िया स्ट्रोक जरूर है, मगर वहां पे डीप में फील्डर तैनात थे और इसी वजह से मात्र 1 ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या जा पहुंची है 39 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। एकमात्र विकेट खोया है बल्लेबाजी करने वाली टीम ने साहिल खांबे का, और इसके बाद ये दोनों भी बल्लेबाज बहुत ही बढ़िया तरीके से यहाँ पे पारी को आगे ले जाते हुए साझेदारी यहाँ पे पनप रही है। जी हाँ, फिर से एक बार सुमित ने हवा में खेला है, हवा के साथ साथ फिर से एक बार, और घटा के संग संग वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद दर्शक दीर्घा में जाकर थम गई है 6 रन के लिए। सहायता से 29 पर नॉट आउट स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं। आज सही मायनों में अपने ताकत का इजहार किया है, अपना दमखम दिखाया है सुमित ने, क्योंकि अच्छे अच्छे गेंदबाजों की बोलती बंद की है उन्होंने। ओहो, मगर ये देखिए, वापसी करना हम भी जानते हैं, मैं भी कच्चे गुरु का चेला नहीं हूं, ये बताते हुए आशंक साखरकर बहुत ही बढ़िया वापसी। हवा में लहराती हुई गेंद थी और बल्लेबाज सुमित पूरी तरीके से चक गए थे, उस गेंद को भाप नहीं पाए थे। पूरी तरीके से शांत वातावरण। ओहो, फिर से एक बार यहाँ पे जीवन दान मिल सकता था, मगर सेकंड अटेम्प्ट में विकेट कीपर ने इस कैच को लपकने में कामयाब हुए, और इसी के साथ सुमित के पारी का यहाँ पे अंत होता हुआ। मास्टर
4 ओवर की समाप्ति हो चुकी है। सुमेध पत्रे ने पहले ओवर में 13 रन खर्च किए। श्रेष्ठ पत्रे दूसरे ओवर में काफ़ी खर्चीले साबित हुए, उन्होंने 19 रन खर्च किए। मगर सुमेध पत्रे ने तीसरे ओवर में बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी का नजराना पेश किया था अपने टीम के लिए और मात्र 2 ही रन खर्च किए। मगर उसके बाद फिर से एक बार आशांक साखरकर ने चौथे ओवर में 11 रन खर्च किए हैं। कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद 45 रन यानी तकरीबन 11.25 के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं। अब यहाँ पे जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 22 रनों की जरूरत, यानी 11 गेंदों में 12 गेंदों में 22 रन, 11 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं और बनने भी चाहिए जीत मुकम्मल करने के लिए। अब इस मर्तबा देखिए नए गेंदबाज आदिल आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से 5वां ओवर लेके। हालांकि ये ओवर बहुत ही क्रूशल होगा, निर्णायक होगा, क्योंकि इस ओवर में अगर अच्छी गेंदबाजी करते हैं आदिल तो इस मैच को जीता जा सकता है। बहुत ही खराब गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप, पूरी तरीके से हाथ से गेंद शायद फिसल गई और इसी वजह से अंपायर जी ने भी उसे वाइड करार दिया था। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जरूर मिलेगा। हालांकि आदिल को इसके पहले कभी भी गेंदबाजी करते हुए हमने नहीं देखा, आज पहली मर्तबा आदिल के ऊपर बहुत ही बड़ी जिम्मेदारी एक विराट थल ने सौंपी है। आज क्या यहाँ पे खरे उतरेंगे जी? शॉट ऑफ लेन गेंद और बैकफुट पर मानो तैयार ही थे, गेंद को खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर। हवाई सफर करती हुई गेंद फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। दो चौके भी लगा चुके हैं और अमित टिक कर यहाँ पे खेल रहे हैं अपने टीम के लिए। जी हाँ, स्लोवर वन, लेग स्पिन करने की कोशिश और डीप कवर में फील्डर तैनात है और एक आसान सा कैच सीधा फील्डर के हाथों में और इसी के साथ अमित मैदान से बाहर और एक नया मोड़ यहाँ पे आता हुआ। पर एक छक्का, उसके बाद यहाँ पे 1 रन वाइड के रूप में भी मिला। कुल मिला के 2 गेंदों में 7 रन खर्च किए हैं, मगर आदिल ने शिकार भी की है, एक सेट बल्लेबाज को चलता किया है। नए बल्लेबाज को आते ही यहाँ पे शॉट लगाना इतना आसान नहीं होगा, मगर पहली गेंद पर ही बहुत ही शानदार तरीके से देख घुमा के हुक किया है उस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर से। गेंद फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। की है नवजीवन दिगोड़ी के सारे बल्लेबाजों ने। आज एक विराट थल की टीम यहाँ पे बहुत ही कमजोर नजर आ रही है। जी हाँ, इस मरतबा बैक टू द बॉलर खेला था, कैच टपकने की कोशिश थी, मगर फिर से एक बार यहाँ पे कैच ड्रॉप हो चुका है। अच्छी गेंद थी, परफेक्ट यॉर्कर देखने को मिला था इस मरतबा आदिल से। हालांकि इस ओवर में 2 छक्के लग चुके हैं और वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन। कुल मिला के रनों की संख्या देखिए 58 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मात्र 9 रनों की यहां से जरूरत। जी हां, फिर से एक बार देखिए बैकफुट पर जाकर पंच किया है, क्या खूबसूरत स्ट्रोक खेला है लॉन्ग ऑन के ऊपर से। फिर से एक बार गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है आज इन सभी बल्लेबाजों ने, किसी ने भी ऐसा नहीं सोचा होगा, क्योंकि एक विराट थल का स्ट्रॉन्ग जोन हालांकि गेंदबाजी है। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार शानदार स्विप
अपने बल्ले को स्वैप किया था। कारपेट के सहारे गेंद डीप स्क्वायर लेग की दिशा में जब तक फील्ड होती तब तक चहलकदमी के साथ आसानी के साथ 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 65 रन ऑन स्कोर कार्ड। अब जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत, 6 गेंदें और 2 रन। देखिए दोस्तों, अक्सर कहा जाता है कि यूं कहने को तो मुर्गे के सर पे भी ताज होता है, यूं कहने को तो मुर्गे के सर पर भी ताज होता है, मगर हुकूमत तो वो करते हैं जो दिलों पर राज करता है। आज यहाँ पे इन बल्लेबाजों ने दिलों पर राज किया है। सबसे पहले सुमित पाटिल ने क्या कमाल की पारी खेली है। अमित गावंड और उसी के साथ सुमित पाटिल ने जो एक नींव रखी थी, प्लेटफॉर्म बनाया था और उसके ऊपर यहाँ पे आप देखिए पूरी तरीके से इमला खड़ा हो चुका है, इमारत खड़ी हो चुकी है और जीत की दहलीज तक पहुंच चुके हैं। जीत की दहलीज पर दस्तक दे रही है। जीत की अब एक सुगंध सूंघ रहे होंगे डगआउट में उनके संग सहकारी, क्योंकि 6 गेंदें और मात्र 2 रनों की जरूरत। जी हां, इस मरतबा नए गेंदबाज और इस बीच थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही थी। बैकफुट पर उसे हालांकि ढीले हाथों के साथ जानबूझकर ढकला था और आसानी के साथ दोनों भी बल्लेबाजों ने यहां पे 1 रन लेना चाहा। पांच गेंदें बची है, 2 रनों की जरूरत। देखिए अचानक यहाँ पे एक विकेट खोया है। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, शानदार गेंदबाजी यश की। यश मात्रे को इसके पहले ओवर हालांकि करना चाहिए था, ऐसा बार बार यहाँ पे सभी लोग कहते हुए दिखाई दे रहे हैं, मगर अब यहाँ पे उनके हाथों से ये वक्त निकल चुका है, गेंदें निकल चुकी है, मगर अब यश फिर भी कोशिश कर रहे हैं। जी हाँ, फिर से एक बार देखिए लगातार तीसरी गेंद यहाँ पे बिंदी। क्या फिर से एक बार हमें उलटफेर यहाँ पे देखने को मिलेगा? क्या यहाँ पे फिर से एक बार मैच में वापसी हो सकती है? हालांकि मैच में संजय वापसी हो चुकी है, क्योंकि 3 गेंदें और 2 रन की जरूरत है। कंपलसरी आपको चेस करना है। अगर यहाँ पे विकेट आता है या बिंदी गेंद आती है तो फिर क्या हो सकता है, ये आप सभी जानते हैं। जी हाँ, मगर इस मरतबा शायद लेग स्टंप के बाहर भटके हैं। क्या गेंद पैड से टकरा कर गई है? जी हाँ, ये देखिए संजय, जिसकी मैंने अभी भी बात की थी। इसी तरह से एक मैच इस साल हुआ है कल्याण और डोंबिवली के इलाके में, जहां पे 6 गेंदों में मात्र 1 रनों की जरूरत थी और वहां पे उस खिलाड़ी ने मेडन ओवर किया था। और यहाँ पे ये नए नवेले खिलाड़ी, उभरता हुआ खिलाड़ी, युवा खिलाड़ी यश मात्रे अपनी कलात्मक और शानदार एक्सपीरियंस और उसी के साथ अपने पास जो आत्मविश्वास है वो दिखाते हुए, मगर इस मर्तबा सामने गेंद और ओवर पिच गेंद को खेल दिया है मिड विकेट के ऊपर से सीधा सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। तुम्हाला थांबवतोय मी, कॅप्टनला विनंती करतो, सर्वप्रथम नौकार संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे। हो, 5 ओव्हरचा सामना असेल आणि 20 मिनिटांमध्ये या 5 ओव्हर करायच्या आहे। मी अमित नाईक पुरस्कृत बारांचा देव नौकार संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, दिगोडी संघ जिंकलाय। पिंट्या, आज झोपला नसतास तू। पिंट्या, हा बॉल जर खेळला नसतास तर आज झोप नसती लागली तुला आणि यांनी तुला लागून दिली नसती। एवढे आशीर्वाद तुला मिळाले असते। चला, हा, साहिल शेक हँड करायचा आहे। चला सगळ्या टीमने, सुमित चला लगेच आपण शेक हँड करायचा आहे। दोन्ही संघांना विनंती आहे की मैदानात जाऊन आपण शेक हँड करायचा आहे। दर्शन वाकडे माझ्या समवेत या ठिकाणी स्पर्धेचे आयोजक आणि टॉस करतोय आपण। मी गोरख कडवे यांना विनंती करतो। गोरख कडवे, नौकार संघाचा कर्णधार राजा, नौकार संघाचा कर्णधार राजा, आपण लगेच यायचं आहे। टॉस करून घेऊया आपण आणि इथे दिगोडी संघाचा कर्णधार इथेच उपस्थित आहे। त्वरित आपण टॉस करणार आहोत। चांगला सामना प्रेक्षकांना